सनकादिकाने विचारलं असा कोण होता? ते म्हणले तुला एक कथा सांगतो, एक गोष्ट सांगतो म्हणजे. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम. ऐका म्हणले, इतिहासामध्ये अशी एक गोष्ट आली म्हणले, यस्य श्रवण मात्रे पापहानी प्रजायते. यस्य श्रवण मात्रेन, या श्रवण मात्राने पापहानी प्रजायते. एक तुंगभद्रा नावाची नदी होती म्हणतात. तुंगभद्रा तटे यत्र वर्णा स्वधर्मे सत्य सत्कर्म कर्म तत्परा. त्या ठिकाणी म्हणतात एक ब्राह्मण राहत होता. तुंगभद्रा नावाच्या नदीच्या तीरावरती आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण. त्याचं वर्णन केलंय. रौत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय युव भास्कर. हा तो एवढा विद्वान होता म्हणतात की दुसरा सूर्यच एवढा तेजस्वी होता. त्रिकाल संध्या करायचा. त्याचा जीवनाचा नित्यक्रम सांगितला. त्याची पत्नी होती म्हणतात. आत्मदेव ब्राह्मण पारमार्थिक होता, त्रिकाल संध्या करणारा होता, पण मात्र त्याला पत्नी कशी मिळाली तिचं वर्णन केलं. स्ववाक्य स्थापिता, स्वतःच म्हणणं स्वतःच खरं करणारी, काही म्हटलं तरी माझंच खरं, अशी होती. स्ववाक्य स्थापिका. नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा. कुलवान घराण्यातली होती, सुंदर होती, तिचं वर्णन केलंय. काय काय माणसं असतात म्हणतात मी म्हणेन तेच खरं. व्यवहारामध्ये सुद्धा बघा, आपण पती पत्नी असले तर कायम एखाद्या पतीचं दुर्भाग्य असतं, त्याला कायम बायकोच ऐकावं लागतं, कारण त्याचं काय चलूच देत नाही ते. मी म्हणेन तेच खरं. पुराणामध्ये एक कथा आलेली पहा. उद्दालक मुनी होते, त्यांची पत्नी होती स्ववाक्य स्थापिका. कायम तिचं स्वतःचं खरं मानायचं. उद्दालक मुनी म्हणले आपल्या माझ्या वडिलांचं श्राद्ध तिथी आली, पितृपक्ष आलाय म्हणे, आपण वडिलांचे पितृपक्ष करायचं. ते म्हणले नाही, पितृ काय घालायचं नाही. बरं म्हणले बाबा नको घालू, पण साधं पुरणपोळी करण्यापेक्षा आपलं बेसन भाकरी स्वयंपाक तरी पितरांना. त्यांचं काही चालू देत नव्हती. ते जर म्हणले आज शनिवार आहे, ते म्हणत नाही आज रविवार आहे. आज जानेवारी, ते म्हणत नाही फेब्रुवारी. असे विरुद्ध बोलायचे. काळजी पडली बा काय करावं आता. मग मित्र भेटले, म्हणले काय एवढी चिंता, कारण कसं व्यवहारामध्ये एखादा माणूस जर बसला कुठं वाट्यावर थोडा चिंताग्रस्त, तर माणसं सहज विचारतात का हो गोपाळ महाराज, कसं काय चिंता, चेहऱ्यावरती चिंता आहे तुमच्या. मग मनुष्य कारण सांगतो म्हणतो. ते म्हटले काय करावं, म्हटले बायकोच अशी मिळाली, माझं काहीच चालू देत नाही म्हणतो. म्हणले मग अगोदर कळत नव्हता का, म्हणजे पाहुण्या रावळ्यातलीच करायची नाही, स्वभाव माहीत असतो. म्हणजे माझ्या विरुद्ध वागते. म्हणजे मग ती जर तुझ्या विरुद्ध वागत असेल तर तो तिच्या विरुद्ध वागायचं. त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्या वर्षी श्राद्ध तिथी आली, पितृपक्ष आला. ते मला आता हिला म्हणायचं नाही काहीच, हिच्या उलट बोलायचं. ज्या दिवशी त्याच्या वाडवडिलांचे पितृ होते, तिथी होती, त्या दिवशी हा म्हणला हे पहा आज आपल्या वाडवडिलांची पितृतिथी आहे, पण आज पितृ काय घालायचे नाही. ते म्हणले का नाही घालायचे, घालणार मी. त्यांना आपल्याला संपत्ती कमवून दिली एवढी, त्यांचं श्राद्ध विधी पितृपक्ष करायचा नाही. ते म्हणला आलाकडे गुण थोडा. ते म्हणला बरं जरी पितृपक्ष जरी आला आणि स्वयंपाक जरी काय पुरणपोळीचा वगैरे काय करायचा नाही. नाही म्हणले मी पुरणपोळीच करणार. ते म्हणलं आता तर 100% गुन्हा, पुरणपोळीच करणार म्हणे. नाही म्हणे आपण काय करू, फक्त 10-5 माणसं बोलू जेवण्यासाठी. काऊन म्हणे 100 माणसं सांगा म्हणे, सर्व वारकरी सांगा म्हणले, सगळे भागवत कथेवाले हे सगळे.
म्हणजे 100 माणसं सांगा. अगं म्हणे पण तुला एकटीला स्वयंपाकाला नाही 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 म्हणजे अनेक बाया बोलू आपण स्वयंपाकासाठी काय नाही नाही म्हणे मी एकटीच करणार महाराज. पहाटच उठली 3:30 वाजताच स्वयंपाक वगैरे केला सर्व. पण आता तो नैवेद्य गंगेला समर्पित करायचा असतो. ते मुनी म्हणले हे पहा आता नैवेद्य समर्पित करायला मी जातो गंगेला घेऊन. ते म्हणले नाही तसं जमणार नाही. म्हणजे माझ्या सासऱ्याचं तुमचे सासरे काय आणि माझे सासरे काय त्यांचं श्राद्ध आहे म्हणजे मी घेऊन जाणार स्वतः. ते म्हणले अगं गंगेला गोदावरीला पाणी आले भरपूर पूर आलाय पावसाळ्याचे दिवस आहेत. ते म्हणले काय असू द्या मी जाणार. बरं ते म्हणले जाय पण जास्त खोल पाण्यात जाऊ नको. ते म्हणले का मला पोहता येतं म्हणजे मी जाणार खोल पाण्यात. त्याला येत नव्हतं पोहता येत पण म्हणली मला पोहता येत. खोल पाण्यात जाऊ नको नाही म्हणले मी जाणार. जाणार गेली गेली वाहून बघता काय वाहून गेली. पण उद्दालक मुनी आता ती कशी परत ये नाही म्हणून ते बसले आले. त्यांना विचार केला पण ते आता आपल्या गंगेचा प्रवाह कुठे आहे पूर्वेकडे आहे ना मला वाटते का इकडे पूर्वेकडं. त्याला वाटलं आता ते वरती पाहत निघाले इकडं खाली सांगेकडं. लोक म्हणले का हो म्हणले वरती कुठं चालत नाही म्हणले आमची बायको वाहत गेली. म्हणले मग खाली जाणं म्हणले तिकडं नाही म्हणले म्हणे ते आयुष्यभर म्हणे उलटी वागली म्हणे ती वाहत सुद्धा सरळ गेली नसणार म्हणे इकडं परत गेली असणार म्हणले. ही धुंदुली अशी होती स्ववाक्य स्थापिका मग स्वतःचं म्हणणं खरं करणारी सुंदर होती म्हणतात. आणखीन त्याचा स्वभाव सांगितला लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. हा क्रूर होती म्हणतात बहुजल्पिका जास्त बोलणारी होती. लोकवार्ता रता तिला भांडणाशिवाय करमत नव्हतं. पण तिच्याकडे फक्त एकच गुण चांगला होता कोणचा शूराच गृहकृत्येषु कृपणा कलहा प्रिया. फक्त घरचे काम करण्यामध्ये चांगली तरबेज होती. तिला जर वाटलं भागवत कथेला यावं तर पहाटच उठायची 4 वाजता मग शेतात जायची हरभरा बिरभरा काय असेल ते काढून येऊन कथेला बरोबर टायमात बसायची. पण मात्र कथेला येतात नंतर इथं आल्याच नंतर शांत बसत नव्हती. कृपणा हा कलहा प्रिया. कलह म्हणजे भांडणाचा नाद. आपल्या मराठवाडी भाषेमध्ये माणसं काय म्हणतात हा लय काय आहे हे लय भांडकुदळ आहे. तसा स्वभाव होता तिचा जास्त भांडणाचा. तिचा जीवनातील नित्यनेम असा होता तिनं दिवसातून 1-2दा तरी शेजारणीला भांडल्याशिवाय ती नाश्ता सुद्धा करत नव्हती. तिनं जर स्वयंपाक केला मग स्वयंपाक केल्यानंतर जेवण करावं ती नाही ना म्हणायची आज कोणासोबत तरी भांडण केल्याशिवाय मला जेवण जाणार नाही. म्हणजे एवढा तिचा स्वभाव होता. कलहा प्रिया लोकवार्ता. एवढी बायको धुंदुली ही अशा स्वभावाची होती पण आत्मदेव मात्र पारमार्थिक होता. पण कसं असतंय कधी संसारामध्ये सर्वच बाजूनी सुख मिळत नसतं. कोणी असू द्या प्रत्येकाला संसारामध्ये सर्वच गोष्टी काय अनुकूल नसतात. एखाद्याला पती चांगला असतो एखाद्याची पत्नी मनासारखी नसती. आत्मदेव ब्राह्मण चांगला होता मात्र त्यांच्या जीवनामध्ये एक दुःख होतं. कोणतं दुःख होतं की त्यांना मूलबाळ नव्हतं. अनेक प्रयत्न केले कारण ह्या गोष्टी काही काही प्रारब्धावर पण असतात. जे आपण म्हणतो मूल होत नाही लेकरू बाळ होत नाही. काही शारीरिक व्याधीमुळे कोणाला होत नसेल आणि काही ना प्रारब्ध दोषामुळे सुद्धा काही ना होत नाही. ह्यांना अनेक प्रयत्न केले पण मूलबाळ काय होत नव्हतं. मग आत्मदेवाला वाटलं जीवनामध्ये सर्व आहे कारण मनुष्य जीवनामध्ये कारण संसाराचा असं फळ आहे महाराज. संसार पूर्ण कधी होतो संसारिकाच्या जर दृष्टीने पाहिलं तर आपण संसार करत असताना आपल्याला एखाद्या संसारामध्ये एखादा मूलबाळ झाल्याशिवाय संसाराची पूर्णता होत नाही. किती भरपूर पैसे असू द्या. अहो तुमची आमची गोष्ट सोडून द्या. दशरथ राजाचा विचार करा. दशरथ राजाला काय कमी होतं फक्त मुलगा नव्हता म्हणून यज्ञ केला. कारण राज्य जरी असलं पण घरामध्ये जर मूल नसेल तर पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सर्व राज्य दुःख वाटतं. राज्यात समाधान वाटत नाही.
म्हणून आत्मदेवाने विचार केला, आपल्याकडे सर्व आहे पण मूलबाळ नाही. ते म्हणल्या जीवनात जगण्याला काही अर्थ नाही. त्यानं विचार केला की आत्महत्या करायचा. कारण आत्महत्या तोच मनुष्य करत असतो की ज्याच्या जीवनामध्ये कुठलाही पारमार्थिक विचार नाही. विचारी माणूस कधी आत्महत्याला प्रवृत्त होत नाही. आणि हा विचार फक्त कुठे येत असेल तर हा पारमार्थिक माणसाच्या संगतीत गेल्यानंतर माणसाला विचार येतो. तुम्ही आज बी बघा, तुम्ही चांगले चांगले मोठे मोठे श्रीमंत लोक काही काही आत्महत्या करतात. त्याचं एकच कारण आहे की कुठल्याही चांगल्या माणसाची संगती नसते. कधी 4 शब्द साधू संतांचे ऐकलेले नसतात, कधी कीर्तन नाही, कधी भजन नाही, वारी नाही, काही नाही. फक्त जीवनामध्ये संसार केला. पण संसार असा आहे महाराज, संसारामध्ये किती जरी आपण केलं तर कुठंतरी फाटलेला असतोच. मग तिथं दुःख काय झालं की माणूस अविचारी असला तर तो आत्महत्याचा प्रयत्न करतो. आत्मदेवालाही वाटलं जीवन जगण्यात काय अर्थ नाही. जंगलामध्ये गेला, अरण्यामध्ये गेला आत्महत्या करण्यासाठी. पण तिथं त्याचं भाग्य चांगलं म्हणावं लागेल. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. त्याचं भाग्य उदयाला आलं. त्याला एका महात्म्याची भेट झाली. त्या महात्म्यानं विचार केला की ब्राह्मण दिसतो, चांगल्या कुळातला दिसतो. त्या महात्म्याला वाटलं संसाराला कंटाळून हा वनामध्ये आला, याचा अर्थ हा भजन करण्यासाठी आला असेल, काहीतरी साधना करण्यासाठी आला असेल. त्या महात्म्याला आनंद वाटला त्याला पाहिल्यानंतर. पण त्या जवळ गेल्यानं त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं तर दुःख होतं. त्या महात्म्याने त्याला विचारलं, कथम रोदसी विप्र, कथम रोदिसी विप्र त्वं काते चिंता बलीयसी. कथम रोदसी, त्या महात्म्याने विचारलं, हे ब्राह्मण देवता तुम्ही का रडत आहात? का ते चिंता बलीयसी, अशी कोणती चिंता आहे तुमच्या चेहऱ्यावर? कशाची चिंता आहे? वदत्वं सत्वरं मह्या स्वस्य दुःखस्य कारणम, तुमच्या दुःखाचं कारण काय? त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण बोलू लागला, किं ब्रवीमे ऋषे दुःखम पूर्वपापेन संचितम. तो म्हटला, महात्माजी काय सांगायचं, माझ्या पाठीमागच्या जन्मातील काय दुःख असेल, माझं प्रारब्ध असेल काही. मदीयां पूर्वजातस्तोयं कौष्णम उपभुंजते. कोणत्या जन्मातलं माझं पाप असं उदयाला आलं असेल की माझ्या जीवनामध्ये सर्व काही आहे परंतु माझा संतती नाही. कारण आत्मदेव ब्राह्मण म्हणतो जीवनामध्ये सर्व काही आहे पण संतती नसेल तर त्यानं जीवनाचा धिक्कार केलेला आहे. दिग्जीवितम प्रजाहीनम दिग्गृहंच प्रजाविना. कारण नदीला शोभा पाण्याशिवाय नाही. झाडाला फळ लागलं तर त्याची शोभा आहे. नदीला पाणी असेल तर नदीची शोभा आहे. मंदिरामध्ये मूर्ती असेल तर मंदिराची शोभा आहे. तसं आत्मदेव ब्राह्मण म्हणतो दिग्गृहंच प्रजाविना. त्या घराचा धिक्कार असं म्हणतो की जिथं संतती नाही. दिग्धनंच, त्या धनाचाही धिक्कार असो. दिक्कुलम संतती विना, त्या कुटुंबाचा धिक्कार असो. त्यानं स्वतःवर घेतलं सर्व हे. माझ्या धनाचा धिक्कार असो, माझ्या कुलाचा धिक्कार असो, माझ्या संतती विना या घराचा सुद्धा धिक्कार असो. त्या महात्म्याने अनेक प्रकारे आत्मदेवाला समजून सांगितलं. अरे तू सांगतो धनाचा धिक्कार असो, घराचा धिक्कार असो, जीवनाचा धिक्कार असो. महात्माजी म्हटले यानं जीवनाचा धिक्कार नाही. खरा धिक्कार तर जीवनाचा त्यावेळेस करावा की मनुष्य शरीर चांगलं मिळालं, सर्व अवयव यथासांग मिळाले,
मनुष्य जीवन प्राप्त होऊन जर भजन करीत नसेल तर मग जीवनाचा धिक्कार समजावा. घरामध्ये एखादी वस्तू नसेल, धन नसेल तर माणसानं कधी कमी समजायचं नाही महाराज. अनेक आपण चरित्र बघतो. तुकोबारायचं चरित्र पहा, त्यांना कधी जीवनाला अभागी समजलं नाही. माणसाने अभागी कधी समजावं स्वतःला की आपण आपल्याला घरातील सर्व वस्तू प्राप्त आहेत, अनुकूल आहेत, आपले हातपाय चांगले आहेत, हे सर्व चांगलं आहे, पण आपण अर्धा मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं देवाचं भजन करू शकत नाहीत किंवा आपल्याकडून होत नाही. त्यावेळेस माणसाने आपल्याला अभागी समजावं. तुकोबराय उलट म्हणतात, देवा जीवनामध्ये सर्व काही प्राप्त आहे, सर्व भोग अनुकूल आहेत, पत्नी अनुकूल आहे, पुत्र अनुकूल आहेत, सर्व अनुकूल आहे, सर्व प्राप्त आहे, पण जीवनामध्ये जर परमार्थ नसेल, भगवंताचं नाम मुखाला येत नसेल तर जीवनाचा धिक्कार करावा. तुकोबरायाने सुद्धा सांगितलं, देवा मला असं सुख देऊ नको की ते सुख मला प्राप्त झाल्याच्या नंतर मला तुझं आठवण होणार नाही. त्या सुखाला काडी लागो म्हटले तुकोबराय. आगी लागो तया सुखा तिने हरी नाही मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. मजा होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. तुकोबरा देवाला म्हणतात, देवा ते सुख मला नकोय. कोणतं? की जेने हरी नये मुखा. अरे ते सुख आल्याच्या नंतर तुझं नाम मुखात येत नसेल तर त्या सुखालाही आगी लागो म्हणते. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. तो महात्मा सांगू लागला की हे ब्राह्मण, जीवनाचा धिक्कार त्यावेळेस नाही ज्यावेळेस भगवंताचं नाम मुखात येत नसेल तर जीवनाचा धिक्कार समजावा. त्या यतीने भरपूर प्रकारे समजून सांगितलं त्या महात्म्याने. मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती, विवेकम तो समासाद्य त्यज संसार वासना. अरे या संसाराची वासना सोडून दे, त्यज संसार वासना. शृणु विप्रमया तेद्या प्रारब्धम तू विलोकितम, सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. हे ब्राह्मण देवता, अरे या जन्मात तर काय, तू 7 जन्म जरी घेतले तरी तुला मुलबाळ होणार नाही. मग तर आत्मदेव ब्राह्मण जास्तच रडू लागला. त्याला वाटलं मी तर एका जन्माच्या याच जन्मी मला मुलबाळ होणार नाही म्हणून रडत होतो, पण या महात्म्याने सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच, 7 जन्म सुद्धा तुला मुलबाळ होणार नाही. मग तर तो जास्तच रडू लागला महाराज. तो म्हटला एकतर मला मुलबाळ द्या, नसतं मला काहीतरी मंत्र द्या किंवा एखादं फळ द्या. साधूनं सांगितलं 7 जन्म तुला मुलबाळ होणार नाही. तो रडू लागला महाराज. तो म्हणला मी तुमच्याच पायावरती माझा मी प्राण सोडील. आता त्या साधूला वाटलं विनाकारण याला सांगितलं, हा तर एका जन्माने दुःखी होता, आपण 7 जन्म याला मुलबाळ होणार नाही म्हणून सांगितलं, हा जास्त दुःखी झाला. यानं जर आत्महत्या केली तरी आपल्याला पाप लागेल. म्हणून त्या महात्म्यानं महाराज दया आली आणि त्याला एक फळ दिलं.
फळ दिल्याच्या नंतर सर्व नियम सांगितले. सत्यम शौचम दया, हे तुझ्या पत्नीला दे फळ, आणि तिला या फळ खाल्ल्याच्या नंतर नियमाने वागायला सांग. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला महाराज. अगोदर तो म्हणू लागला, मला बाकी काही ज्ञान सांगू नका, मूल बाळ कसं होईल हे सांगा. माणसाचा स्वभाव असतो, आपल्याला बरं वाटेल असं बोललं की माणसाला आनंद वाटतो, किंवा आपलं कल्याण होईन असं काही सांगितलं की आनंद वाटतो, पण विरुद्ध काही सांगितलं की वाईट वाटतं. तसंच आत्मदेव ब्राह्मणाला अगोदर हे ज्ञान वगैरे मला काय सांगू नका म्हणलं असे भागवत मी लोकाला सांगतोय म्हणलं, ही मला सांगू नका ज्ञान, मला मूलबाळ कशाला होईल सांगा. त्यावेळेस साधूनं मग त्याला दया आली, साधून त्याला फळ दिलं. आता फळ दिलं, फळ घेऊन घरी आला, एवढा आनंदी झाला. पावलाला धुंदुली कुठे, गडबडीनं आला घरी आणि ऐकलं का म्हणला, खूप आनंद झाला म्हणे आज आपल्याला. त्या महात्म्याने एक फळ दिले. आता त्याची ती बायको होती धुंदुली, म्हणली अहो असं काय झालं आरडाला, एवढा काय आनंद झाला, काय एखादा हारबिरी घेऊन आलात का काय. तो म्हणला हार वगैरे काय नाही, हे फळ आणले, आता हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुला मूल होणार. कारण त्याचं महाराज नशीबच असं होतं. आपण कथा ऐकलेली नेहमी, दारामध्ये गाय होती, तिलाही वासरू नव्हतं, दारात वृक्ष होता, त्यालाही फळ लागत नव्हतं, आणि स्वतःलाही मूलबाळ नव्हतं. पण हे फळ दिलं त्यावेळेस त्याची जी बायको होती धुंदुली, ती तर्क करणारी होती, तिनं काही विश्वास ठेवला नाही. ते म्हणजे अशा कोणाच्याही फळाने जर मुलं बाळ झाले, तुकोबाराय म्हणतात 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. पण नियम असा आहे, त्या काळामध्ये त्या महात्म्यांमध्ये तशी ताकद होती. वाणीनं काही जरी संत महात्मे बोलले तर त्या काळामध्ये ते खरं व्हायचं. कारण आता कलियुगामध्ये तेवढी पॉवरफुल वाणी कोणाकडे नाही. या कलियुगामध्ये आशीर्वादही कोणाचा लागत नाही आणि कोणाचा शापही लागत नाही सध्या. कारण ज्या त्या काळामध्ये ज्या त्या साधनाची ताकद होती. अहो एक वेळेस भानुदास महाराज म्हणजे नाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज वारीला जायचे. वारीला जात असताना आता प्रत्येकाच्या दर एका गावाला मुक्काम व्हायचा, एका सावकाराच्या घरी मुक्कामाला थांबायचे. प्रत्येक वारीला जायचे. पण वारीला गेल्याच्या नंतर तिथं मुक्काम करत असताना त्या घरातल्या माणसांचे चेहरे सर्वांचे नाराज असायचे, चेहऱ्यावर कुठलाही हावभाव नसायचा, दुःखी असायचे. सहज भानुदास महाराजांनी विचारलं, का हो म्हणे तुम्हाला एवढी संपत्ती, एवढे दारामध्ये गाय आहे, जनावर आहेत, शेती आहे, सर्व अगदी नोकर सावकार आहेत, पण तुमच्या घरातील माणसांचा चेहरा जर पाहिला तर सर्व दुःखी दिसतात. त्या घरातील एका वयस्कर माणसाने सांगितलं, म्हणे भानुदास महाराज तुम्ही प्रत्येक वारीला आमच्या घरी येत आहे, मुक्कामाला येत आहे, पण आम्ही तुम्हाला आतापर्यंत कधी सांगितलं नाही. पण एक सांगतो म्हटले, कारण जीवनामध्ये कोणताही प्रसंग आला, सुख असो अथवा दुःख असो, हे लोकांना कधी सांगायचं नाही. एकतर सांगितलं तर देवाला सांगायचं किंवा देवमान्य संतांना सांगायचं. आपलं दुःख हे आपण पाचवायचं असतं. कारण आपलं दुःख जर दुसऱ्याला सांगितलं तर लोक ऐकताना रडून ऐकतात, पण दुसऱ्याला सांगताना हसून सांगतात. पण जीवनातील दुःख असेल सुख असेल हे कधी कोणाला सांगायचं नाही. फक्त सांगायचं असेल तर एक तर देवाला सांगा किंवा देवमान्य संतांना सांगा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. त्या भानुदास महाराजांना त्या घरातला एक वयस्कर माणूस सांगला, म्हणजे महाराज बरेच वर्ष झाले म्हणले आमच्या घरामध्ये पाळणा काय हल्ला नाही, म्हणजे मूलबाळ नाही. आता ते भानुदास महाराज होते, पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. त्यांच्या मुखातून शब्द गेला, एवढंच का म्हणे, काय होईल की म्हटले. काय म्हटले ते होईल की म्हटले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि निघून गेले वारीला. वारीला गेल्याच्या नंतर प्रत्येक वारीला भगवान परमात्मा
भानदास महाराज आले की मान खाली घालायचा. पण या वारीत तसं नाही झालं. भानदास महाराजांना पाहिले की देवाने मान वर केली, देवाची मान वरती झाली. भानदास महाराजांनी विचार केला, का रे देवा म्हणे, अरे प्रत्येक वारीला आलं तर माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीस, खाली मान घालतोस, पण या वारीला आल्याच्या नंतर अगदी तुझी मान ताट झाली. देव म्हणले, भानदास महाराज, माझ्यावरती तुमचं कर्ज होतं, ऋण होतं, म्हणून मान माझी खाली वाकत होती. आज मी त्या कर्जातून मुक्त झालो, थोडं थोडं कमी कमी होत चाललो. भानदास महाराज म्हणले, असं कोणतं कर्ज म्हणले आमच्याकडं, तुम्ही निष्ठावंत वारकरी आहात, कधी मला काही मागितलं नाही आणि मीही तुम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही, तुम्ही निष्काम वारी करत आहात, पण या वारीस मात्र मी थोडं तुमच्या ऋणातून मुक्त झालो. भानदास महाराज म्हणले, असं काय ऋण फेडलं म्हणले तू माझं? म्हणजे तुम्ही रात्री कोणाच्या घरी मुक्कामाला होतात? भानदास महाराज म्हणले, नेहमीचाच आमचा सावकार होता या गावातला, त्याच्याकडे मुक्कामी होतो. म्हणजे त्याला काय म्हणलात तुम्ही, त्याला काय वचन देऊन आलात? मग भानदास महाराजाच्या लक्षात आलं. म्हणले, काय नाही, असं असं सांगितलं, मुलबाळ नाही म्हणले घरात. माझ्या मुखातून शब्द गेला, वचन पडलं माझं की होईल की म्हणे, त्यात काय एवढं. म्हणले मग तिथंच त्याच्यातूनच म्हणले मुक्त झालो थोडाफार. भानदास महाराजांना तरी लक्ष देणे गेले. देव म्हटले, त्या सावकाराला त्याच्या या जन्मामध्ये, या जन्मात त्याच्या प्रारब्धामध्ये त्याला मूलबाळ नव्हतं, पण तुमचा शब्द गेला म्हटले होईल की, म्हणून तुमचा शब्द मला खरं करण्यासाठी त्याला मूल द्यावं लागलं. म्हणून तुम्ही जी सेवा केली त्या सेवेतून मी थोड्या तुमच्या ऋणातून मुक्त झालो. मला सांगायचं काय, एखाद्या वेळेस आपल्या नशिबात नसेल, प्रारब्धात जरी नसेल, पण संतानं जर आशीर्वाद दिला तर कदाचित प्रारब्धसुद्धा बदलू शकतं. भानदास महाराजांच्या लक्षात आलं की आपण त्याला होईन म्हटलो, आणि भानदास महाराज दुसऱ्या वारीला गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्यांच्या घरी लहान मूल दिसले भानदास महाराजाला, की देव म्हटला त्यांच्या प्रारब्धात नव्हतं, पण तुम्ही म्हणल्यामुळं मला तुमचं वाक्य खरं करावं लागलं. कारण जर झालं नसतं तर दुसऱ्या वेळेस तुमचा, त्या लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडाला असता. तसं या आत्मदेव ब्राह्मणाला त्या साधूने फळ दिलं. फळ दिल्याच्या नंतर मग घरी आला, धुंदुलीला ते फळ खाण्यासाठी दिलं, पण तिने ते फळ काय खाल्लं नाही. तरुणी कुटिला तस्य सखे ग्रहेच रुदोह अहो चिंताम उत्पन्ना फलम चाहम न भक्षे. तिनं ते फळ खाल्लं नाही. का खाल्लं नाही? तिनं तर्क कुतर्क केला, म्हणजे असं कोणी फळ देईल. तिनं विचार केला, हे जर फळ खाल्लं, हे फळ खाल्लं मी, आणि हे फळ खाल्ल्याच्या नंतर मी जर गरोदर राहिले तर मला किती त्रास होईल. तिने अनेक कुतर्क काढले. म्हणले, घराला आग लागली तर घराच्या बाहेर पळायचं कसं, घरात चोर आले तर माझा प्राण कसा वाचू, असे अनेक कुतर्क केले तिने. फलभक्षेन गर्भश्चात गर्भो न उदरवृद्धिताः स्वल्पभक्षम ततो शक्तिर्गृहकार्यं कथं भवेत्. ते म्हणले, घरातील कामं माझ्याकडून व्यवस्थित होणार नाहीत. मी गर्भवती राहिले तर घरात कामं करण्यासाठी मग यांची बहीण येईन. यांची बहीण म्हणजे कोण झाली? हिची नणंद झाली. म्हणले, तिनं असा विचार केला, माझी जर नणंद घरात आली तर ती माझं घरदार सगळं धुवून नेईन म्हणे. त्याच्यापेक्षा फळ बे खाणं नको आणि ते काहीच नको, कुटाणाच नको कोणचा. लय तिनं अनेक कुतर्क केले, पण ती म्हणली, आता हे फळ तर दिलंय, मालकांनी सांगितलं खायचं, पण हे मग तिनं खोटं नाटक केलं. चिरगुट घालून वाढविली पोट गरवार बोबाट जनामध्ये, तुकोबारा जसं म्हणतात. तिनं नाटक केलं, पण ते फळ तिनं तर खाल्लंच नाही. ते फळ टाकलं तिनं गायला. मग तिची बहीण होती त्या गावात राहणारी. त्या बहिणीने सांगितलं, तू काळजी करू नको, मला जे मूलबाळ होईल ते तुला मी देईल, त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी पैसे वगैरे, सोनं नाणं दे. दोघीचा करार झाला. काही शेजारीन पाजारीन सांगू लागल्या तिला, अगं असं करू नको. त्याच्यामध्ये काही चांगलं सांगणाऱ्या होत्या आणि काही अशा तशाही होत्या काही. कारण माणसाचं असं म्हणतात बाबा, माणसाचं घर कधी फुटतं की बाहेरचं कोणतरी घरात तिसरं आलं की घर फुटतं. तसं तिला काही चांगल्या सांगणाऱ्या होत्या. चांगलं असतं म्हणजे महात्म्याचं आशीर्वाद असेल, होऊन जाईल तुला. पण काही जणी म्हणल्या, कशाचं काय ऐकायचं, कोणी काही देईल असं दुसरंच काय होऊन बसेल म्हणे. तर्क कुतर्क केलं तिनं. चांगल्या लोकांचं नाही ऐकलं, वाईट ज्या होत्या त्यांचं ऐकलं, आणि तिनं ते फळ गायला दिलं.
इकडे गायलाही मुलगा झाला आणि बहिणीचा मुलगा हिनं दत्तक घेतला तिला त्या बदल्यात, कारण ही श्रीमंत होती, भरपूर त्या आत्मदेव ब्राह्मणाकडे संपत्ती होती. काही संपत्ती दिली बहिणीला आणि सांगितलं झाला म्हणे आपल्याला मुलगा. पण साधूच्या प्रसादाचा जो मुलगा होता ते जे फळ होतं ते गायीला खाऊ घातल्यामुळं गायीला मुलगा झाला, पण तो त्याला गायीसारखं त्याचं कानं झाले, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण महाराज. आणि हा जो हिच्या बहिणीकडून जो घेतलेला होता दत्तक, ते म्हणजे याचं नाव काय ठेवायचं. आता आत्मदेव ब्राह्मण मला काहीतरी देवाचं ठेवू, ती नाही म्हणली माझ्या मनावर, कारण तिचा स्वभाव कसा होता, स्ववाक्य स्थापिका, स्वतःचं म्हणणं खरं करणारी होती. ती म्हणली माझं नाव धुंदुली तर माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी, धुंदुकारी ठेवलं. आता गावातील लोकांना आनंद झाला, म्हटले 7 जन्म मुलबाळ नव्हतं म्हटले, पण गायीलाही वासरू झालं आणि आत्मदेव ब्राह्मणालाही मुलगा झाला, भाग्य उदयाला आलं म्हणे आत्मदेव ब्राह्मणाला. सर्व गावात आनंद झाला. भाग्य उदय धुना जाता आत्मदेवश्य पश्यत धेनवा बाल प्रसुतस्य देवरूपी कौतुकम. भाग्य उदय धुना जाता म्हणजे भाग्य उजळलं म्हणले. माणसं म्हणतात ना, अल्लाह जब भी देता है ते भी छप्पर फाडके देता है, तसं भगवान परमात्म्याची कृपा झाली म्हटली. धेनवा बाल प्रसुतस्तु देवरूपी कौतुकम. पण ते दोन्ही मुलं होते, दोन्ही मुलामध्ये फरक असा झाला, जो गोकर्ण होता तो ज्ञानी झाला आणि धुंदुकारी होता तो महाखल झाला, कारण त्यानं पदवीच प्राप्त करून घेतली, खळाचार्य. गोकर्ण हत्तम कियत कालेन तौ जातो तरुणोतन यौवो गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः. गोकर्ण ज्ञानी झाला आणि धुंदुकारी हा खल झाला. धुंदुकारी असा होता महाराज, कधीच आंघोळ करत नव्हता. स्नान शौच क्रियाहीनो दुर्भक्षी क्रोधवर्धित. स्नान नाही, कधी शौच नाही, पावित्र्यता जीवनामध्ये कधीच नव्हतं. अभक्ष्य भक्षण करायचा. दुष्परिग्रह करताच शव हस्तेन भोजनम. तो शव म्हणजे प्रेताच्या हाताने भोजन करायचा, एवढा वाईट होता महाराज. चोरी करायचा, सर्व जन द्वेषी. त्याचं असं सांगतात, तो रस्त्यानं जर चालला तर त्याच्या हातामध्ये शस्त्र असायचे. ते लहान लहान मुलं घ्यायचा आणि विनाकारण कोणाचाही मुलगा दिसला उचलायचा आणि विहिरीत टाकायचा, आडात टाकायचा. एवढं वर्णन आलं त्याचं महाराज. हिंसकः शास्त्रधारी च दिन अंधा प्रपीडकम पाशहस्त स्वसंगतः. हातामध्ये शस्त्र वापरायचा, अनेक प्रकारे त्यानं हत्या करायचा. पण बरेच दिवस निघून गेले महाराज. आत्मदेवाचाही वय कमी होत आलं. आत्मदेवाला वाटलं, कारण जो गोकर्ण होता तो तीर्थयात्रेला निघून गेला आणि हा धुंदुकारी होता. आत्मदेवानं विचार केला, मुलगा होण्यासाठी वनात गेलो एवढंच नाही, रडत बसलो. मला त्या साधूनं सांगितलं होतं की मुलापासून दुःख होणार नाही, सुख मिळणार नाही, कारण त्या महात्म्याने सांगितलं होतं न चैंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमास्ते विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. आत्मदेव ब्राह्मण म्हणतो की महात्म्याने सांगितलं होतं की संसारामध्ये सुख नाही, मुलबाळामध्ये सुख नाही, पण मी त्यांचं ऐकलं नाही. शेवटी त्याला पश्चाताप झाला, कारण धुंदुकारी असा होता. ते म्हणतात त्यानं घरातली सर्व संपत्ती त्या वेश्याच्या साठी सर्व खर्च केली. घरातील सर्व त्यानं काहीच ठेवलं नाही, भांडे भासणं काय असते ते सर्व विकून टाकले. आत्मदेवाला पश्चाताप झाला आणि आत्मदेव परत वनात गेला. आता वनात गेल्याच्या नंतर त्या महात्म्यानं पाहिलं, हा तर अगोदर वनात आलेला होता, पण गोकर्णाला कळालं सर्व प्रकार झालेला. हा गोकर्ण मग तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर गोकर्णानेही आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश केला. असं सांगतात
त्याच्या आईनं म्हणजे त्या धुंदुलीनं त्याच्या त्रासाने धुंदुकारीच्या आडामध्ये उडी मारली आणि आपला प्राण दिला. धुंदुकारीही त्रास द्यायचा आणि ज्यावेळेस त्या वेश्याने त्या धुंदुकारीला मारलं, त्याच्या तोंडामध्ये विस्तव टाकला आणि त्याचाही प्राण घेतला. कारण हा चोरी करायचा, चोरी करत ना राजे महाराजांच्या घरी डाके टाकायचा. त्या वेश्याने विचार केला, हा जर अशाच चोरी करीत राहिला आणि एक दिवस याला राजे पकडतील आणि यालाही फाशी देतील आणि त्याच्याबरोबर आपल्यालाही फासावं जावं लागेल. म्हणून त्यांनी विचार केला आणि त्याला रात्री झोपीत असतानाच मारून टाकलं. मग तो प्रेत येवनीला गेला. पण इकडे गोकर्ण ज्यावेळेस घरी आला, आत्मदेव ब्राह्मणाला गोकर्णाने उपदेश केला महाराज. कारण ज्यावेळेस माणसाला पश्चाताप होतो आणि पश्चाताप झाल्याच्या नंतर कोणीतरी चांगली माणसं भेटतात, तसा हा गोकर्ण तीर्थयात्रा करून आला. त्यानं पाहिलं आत्मदेव ब्राह्मणाकडे. वडिलांना विचारलं, बाबा ह्या संसारामध्ये काही नाही म्हटलं. मला कळालं म्हणून मी अगोदरच वनामध्ये निघून गेलो, पण मला वाटलं तुम्ही कदाचित जसं जसं वय होईल तसं तुम्ही संसारातून बाजूला निघता, पण तुम्ही काय निघला नाहीत. आकर शेवटी व्हायचं ते झालं. गोकर्णाने महाराज एवढा भारी उपदेश केला की 2 श्लोक म्हणजे भागवतातले मुख्य श्लोक. देहस्ते मांस रुधिरे भीमतिम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदैदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. गोकर्ण सांगू लागला, देहस्ती मांसे रुधिरे, ह्या हाडामासाच्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा तुम्ही भगवंतावर प्रेम करा, भगवंताचं भजन करा. कारण प्रत्येकाचा शरीराचा जर विचार केला तर या शरीराच्या ठिकाणी 7 पास आहेत, सप्तपास. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपक्षते आणि विनश्यते. कारण शरीराचा किती जरी सांभाळ केला तर शरीर एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. जसं आता आपण तरुणपणामध्ये होतो तसे आता आहोत का सध्या? नाही. जसं तरुणपणामध्ये आहोत तसं म्हातारपणे राहणार नाही. कारण ह्याचं बदलत जाणार आहे. याच्या ठिकाणी 3 दोष सांगितलेत. 3 प्रकारचे नाश आहेत. एक आश्रय नाश, स्वभाव नाश आणि एक परता नाश. स्वभावता नाश कसा आहे? शरीराला जरी किती तुम्ही एखादा म्हणेल की माझं शरीर कधीच म्हातारा होणार नाही, असं शक्यच नाही. तुम्ही काम नाही केलं, एकदम अगदी एसीमध्ये जरी 12 महिने राहिलात तरी शरीराचा स्वभाव आहे, स्वभावता नाश हे कमी कमी होत जाणार, क्षीण होत जाणार. याचा वृद्ध काळाकडे ही वाटचाल करणार. मग शरीराचा किती जरी आपण लालन पोषण केलं तरी ह्या शरीराला एक दिवस नाश आहे. नरहरी महाराज सांगतात, या शरीराची एक ना एक दिवस मातीच आहे. शरीराची होय माती. गोकर्ण सांगतो, बाबा या शरीरावरती प्रेम करू नका. मग काय करा? धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान. धर्म काय आहे? धर्माचं पालन करा. भजस्वम सततम ते त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान जही काम तृष्णा. साधू पुरुषांची सेवा करा. जेही काम तृष्णा, त्यांची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा करू नका. साधू पुरुषांची सेवा करा. अन्यश्च दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. अन्यश्च दोष, कोणाचे गुण दोष पाहू नका, त्या दोषांचं चिंतन करू नका. चिंतन करायचं असेल तर भगवंताचं चिंतन करा. आता याच्यातून आपल्याला भरपूर घेण्यासारखं आहे. धर्मं भजस्व त्यजलोक सततम त्यजलोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान जहि काम तृष्णा. अन्यश्च दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कतार समहो नितराम पिबत्वम. अन्यश्च दोष गुण चिंतन, ज्याला जीवनामध्ये वाटतं की आपलं काहीतरी कल्याण व्हावं, त्यानं दुसऱ्याचे गुणदोष अगोदर काढायचे बंद करायचं. कारण तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये परमार्थ करतात, एखादा 10-10 15-15 गळ्यामध्ये माळे घालतात, पण दुसऱ्याचं हिचकितात. तुकोबारामध्ये याला अर्थ नाही. आणि कांचे कानी आणि कांचे कानी
अनेकांचे काने अनेकांचे काने अनेकांचे कानी अनेकांचे कानी अनेकांचे कानी अनेकांचे कानी गुण दोष मनानानी गुण दोष मनानानी तुझ व्हावा आहे देवा तुझ व्हावा आहे देवा अनेकांचे कानी गुण दोष मनानानी तुझ व्हावा आहे देवा ओ तुझ वाव आहे देवा आणि कालचे कानी गुण दोष मनानानी जसं व्यासांनी लिहिलंय तसं तुकोबराने सुद्धा लिहिलंय महाराज. तुकोबरायचा गाथा म्हणजे पंचम वेद मांडलेला जातो महाराज. तुकोपनिषद म्हणायचे मामासाहेब दांडेकर. कारण या भागवताच्या श्लोकाचा अर्थ आणि तुकोबराच्या अभंगाचा अर्थ जवळपास जुळता आहे. इथं सांगितलं अन्यश्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. दुसऱ्याची निंदा करायची नाही. कारण जो निंदा करतो ना ज्ञानोबा म्हणतात इति निंदा कापाशी अशेष ही पापे. जो मनुष्य दुसऱ्याची निंदा करतो त्याच्यापाशी जगातले सर्व पाप येऊन बसतात. म्हणून अन्यश्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. कोण्याही जीवाचा नगड मत्सर कोण्याही जीवाचा नगड मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सरा कोण्याही जीवाचा न घडो मत्सरा कोण्याही जीवाचा नगड मत्सर कोण्याही जीवाचा नगड मत्सर कोण्याही जीवांचा न घडो मत्सरा कोण्याही जीवांचा न घडो मत्सरा वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजी तुम्ही भक्त भागवता आई काजी तुम्ही भक्त भागवता भक्त भागवता भक्त भागवता. तुकोबरा सांगता कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. गोकर्णाने फार सुंदर असा उपदेश केला आत्मदेव ब्राह्मणाला. कारण जीवनामध्ये अगोदर वागायचं कळालं पाहिजे. वैकुंठवासी गुरु रे विठ्ठल बाबा घुले म्हणायचे बुवा ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांना अगोदर व्यवहारात कसं वागावं हे शिकायचं नंतर परमार्थ करायचा. कारण ज्याला व्यवहारात वागायचं कळत नसेल तो परमार्थात कसा राहू शकेल. कारण परमार्थामध्ये तर एकदम तंतोतंत वागावं लागतं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणून ज्याला व्यवहारामध्ये नीट वागता येतं तोच परमार्थामध्ये सक्सेस होतो. ज्ञानोबा म्हणतात ना काही कायचा संसारही धड नसतो आणि परमार्थात आले तिकडे परमार्थही धड नाही. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. अनेक प्रकारे सुंदर उपदेश केला. नंतर प्रेत येवनीला गेलेला धुंदुकारी घरी आला. गोकर्ण तीर्थयात्रा करून आल्यानंतर आता घरी आल्यानंतर जुन्या वाड्यामध्ये गोकर्ण प्रेत होऊन राहिला तिथं धुंदुकारी. गोकर्णाला झोप लागली. रात्रीच आवाज यायचे. कधी शेळीचा आवाज यायचा कधी बोकडाचा आवाज यायचा कधी अनेक प्रकारचे पिशाच्य येवनीत सारखे आवाज येऊ लागले. त्यावेळेस गोकर्णाने विचार केला असं कोण आहे हा. गोकर्णानं पाणी घेतलं अभिमंत्रित केलं आणि पाणी शिपडलं त्याच्यावर. त्यावेळेस त्याच्यातून तो पुरुष
प्रकट झाला. म्हणजे कोण? धुंदुकारी. त्याला विचारलं कोण आहे तू? अहम भाता त्वदीयोस्मी, अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी ती नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. त्याने विचारलं बंधू मी दुसरा कोणी नाही, तुझाच बंधू आहे. अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी ती नामतः, म्हणजे मी धुंदुकारी आहे. गोकर्णाने विचारलं अरे असा तू कसं काय झाला? ते म्हणला माझ्या जीवनामध्ये मी असं कोणचंच पाप करायचं ठेवलं नाही, सर्व जीवनामध्ये पाप माझ्याकडून घडले, त्यामुळे मला या प्रेत योनीला जावं लागलं. माझ्या स्वतःच्या दोषामुळे माझं ब्राह्मणत्व मी नष्ट केलं. स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेलो, पण जीवनामध्ये मी वाईट वागलो, त्यामुळे मला प्रेत योनी जावं लागलं. गोकर्ण म्हणला अरे मी तर तुझं श्राद्ध अगोदरच गयेला श्राद्ध केलं तीर्थयात्रा करत असताना. ते म्हणला गयामध्येच काय, कुठं जरी माझं श्राद्ध केलं तरी माझा उद्धार होणार नाही, कारण मी नंबर 1चा पापी. गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यती. 100 श्राद्ध जरी केले, शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यती, तरी मला मुक्ती मिळणार नाही. उपायं परम क्वचित्वं विचार्य संप्रातपम. मग गोकर्णाने विचार केला ह्याच्यासाठी, याचा उद्धार होण्यासाठी काय करावं लागेल. मग गोकर्णाने चांगल्या महात्म्यांना विचारलं प्रेत योनीला गेलेल्या माणसाचा उद्धार जर व्हायचा असेल तर काय करावं लागेल. त्यावेळेस सूर्याची आराधना केली आणि सूर्याने सांगितलं दुसरं काही करायचं नाही, फक्त श्रीमद भागवत कथेचं वाचन कर. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु इति सूर्यवच सर्वे धर्मरूपम तु विश्वश्रुत. गोकर्णाला सांगितलं दुसरं काही करू नको तू, गया श्राद्ध जरी केलास तरी त्याचा उद्धार नाही, फक्त श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम करू, श्रीमद भागवताचं आयोजन कर. मग गोकर्णनंही महाराज भागवत कथेचं आयोजन केलं, अनेक ऋषीमुनींना बोलवलं आणि भागवत कथेचा पहिला दिवस झाला. कारण त्या धुंदुकारीला एका वेळूच्या काठीमध्ये त्याला येऊन बसला तो प्रेत योनीतला, आणि 1 दिवस झाला की 1 गाठ सुटायची. 7 दिवस कथा ऐकली धुंदुकारीने, आणि त्या 7 दिवसामध्ये 7 गाठी सप्तगाठी मुक्त झाला आणि त्याचा उद्धार झाला. भागवतकार त्याची महती गातात या ग्रंथाची. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशनी. धन्य आहे म्हणले ही भागवत कथा की प्रेत योनीला गेलेला धुंदुकारी सुद्धा याचा उद्धार झाला. सप्ताहमोपि तथा धन्या कृष्ण लोक फलप्रद. या कथा श्रवणाने धुंदुकारीचाही उद्धार केला आणि तो कथेमध्ये येऊन बसला. अशी कथा चालू असताना अनेक ऋषीमुनी सुद्धा तिथं आलते. धुंदुकारीचा उद्धार झाला, कथेचं महात्म्य सांगितलं. त्याच्यानंतर ही कथा कशी ऐकायची, वक्ता कसा असावा, श्रोते कसे असावे याचाही विधी सांगितला. पण लोक म्हटले अहो धुंदुकारीचा उद्धार झाला, आम्ही ही कथा ऐकली म्हणजे आमचा का उद्धार झाला नाही. त्यावेळेस गोकर्णाने सांगितलं धुंदुकारीनं स्वतःच्या तळमळीनं की आपला उद्धार झाला पाहिजे अशा अंतकरणपूर्वक तळमळीने कथा ऐकली, त्याच्यामुळे त्याचा उद्धार झाला. पण लोक म्हणले आता आम्ही परत ही कथा ऐकू म्हटले. जेवढ्या अट्टहासाने जेवढ्या श्रद्धेने धुंदुकारीने ऐकली त्या श्रद्धेने आम्ही ऐकू. परत नंतर 7 दिवस परत कथा ठेवली आणि सर्व नगरी त्यानं महाराज वैकुंठाला नेली. गोकर्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. भागवताची महती सर्वांनी गायली. एवढी या भागवतामध्ये सामर्थ्य आहे. धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. सप्ताह यज्ञाची विधी सांगितला. 7 दिवस कथा ठेवायची, पण कशी ऐकायची, वक्ता कसा असा, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृह.
अनेक प्रकाराने या ग्रंथाचा विधी सांगितला. मग यानंतर सनकादिकांनी प्रश्न विचारला, सुतांनी प्रश्न विचारला. बाबा ही कथा धुंदुकारीला गोकर्णानेच सांगितली, गोकर्णाने ही कथाचं आयोजन केलं, धुंदुकारीचा उद्धार झाला. पण ही कथा निर्माण कधी झाली, ही भागवत ग्रंथ कोणी रचला, याचे कर्ते कोण, ही कोणी कोणाला सांगितली, अनेक प्रश्न ज्यावेळेस सुतांनी विचारले, त्यावेळेस शौनकांनी विचारले, त्यावेळेस सुतांनी त्याचं उत्तर दिलं. ते कोणत्या काळामध्ये झाली, कोणत्या युगामध्ये झाली, कोणी कोणाला सांगितली, याचा विचार आपण करू. तर मला वाटते 5 मिनिटाची विश्रांती घेऊ आपण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. ग्रंथाच्या आरंभी प्रथम स्कंदामध्ये प्रथम अध्यायामध्ये व्यासांनी मंगलाचरण केले. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस् चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृतां यदा विनिमये यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्य असणारा भगवान परमात्मा, सत्यम परम धीमहि, या जगतामध्ये परब्रह्म सत्य स्वरूप आहे. अशा सत्य असणाऱ्या भगवान परमात्म्याला व्यासांनी मंगलाचरण केलं. भागवताची हा भागवत ग्रंथ याचं महात्म्य सांगितलं. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृतध्रुव संयुतम श्रीमद्भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद, वेदरूपी वृक्षाला लागलेलं हे श्रीमद भागवत हे फळ आहे. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुकरूपी पोपटाने श्रवण केलेलं अर्थात स्पर्श केलेलं हे फळ आहे. पिबतम भागवतम रसमालयम. याचं श्रवण कोणी केलं? शुकाचार्यांनी. कारण श्रीमद भागवत महापुराण हे आदिनारायण भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. तदनंतर ब्रह्मदेवाने नारदांना, नारदांनी व्यासांना आणि व्यासांनी शुकदेवांना आणि शुकदेवाने राजा परीक्षितीला. ही अशी परंपरा आहे. मग ही कथा कुठं सुरू होती? नैमिषारण्यामध्ये. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः. सुतांनी शौनकां प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाने नारदाला ही भागवत कथा सांगितली आणि नारदांनी व्यासांना. त्याच्या अगोदर शौनकादिकांनी ऋषींनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. किम श्रेयः. कारण या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य प्रायेण अल्प आयुष्य. सम्य कला विस्मने योगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या हिपद्रुताः.
कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे, म्हणून लवकरात लवकर भगवंताची प्राप्ती करून देणारा असं एखादं साधन सांगा. सर्व शास्त्राचं सार काय ते सांगा. भगवंताचे अवतार किती ते अवताराचं प्रयोजन सांगा. आम्हाला कृष्ण चरित्र विशेष करून सांगा. आणि भगवान निजधामाला गेल्यावर धर्म कोणाच्या आश्रयाला राहिला, धर्म कोणाला शरण गेला, असे 6 प्रश्न सुतांना शौनकादिक ऋषींनी विचारलेले आहेत. कारण ऋषींना माहीत आहे की कलियुगामध्ये, कारण कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, प्रत्येक युगामध्ये आयुष्य मर्यादा होती. पण कलियुगामध्ये आयुष्याचा जर आपण विचार केला तर आपण नेहमी ऐकतो, संत महात्म्याने सांगून ठेवलं, हजारो वर्ष अगोदर कृतत्रेतायुगामध्ये असायचे. पण आता तेवढं आपल्याकडे आयुष्य नाही. त्याच्यामध्येही आपण सर्वच आयुष्यामध्ये काही परमार्थ घडत नाही. मग आयुष्य तर थोडं आहे, पण थोड्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती कशी होईल, सर्व शास्त्रांचं सार, भगवंताचे अवतार किती, हे सर्व आम्हाला आयुष्य कमी राहिलेलं आहे या कलियुगातील लोकांचं. म्हणून विशेष करून सांगा, भगवान निजधामाला गेल्यावर धर्म कोणाच्या आश्रयाला राहिला. त्यावेळेस सुतांनी सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कारण सूत हे 88,000 ऋषींना ही कथा सांगतात. नैमिषारण्यामध्ये संवादात्मक कथा आहे ही. म्हटले नारदांनी व्यासांना ही कथा सांगितली. नारदांनी, पण व्यासांना म्हटले कथा ऐकण्याची अशी गरज काय पडली. कारण व्यासो उच्चिष्ट जगत्रयम, या जगामधलं सर्व जे ज्ञान आहे ते सर्व व्यासांचं उष्ट ज्ञान म्हटलेलं आहे. व्यासांना ही कथा ऐकण्याची काय गरज पडली, हा भागवत ग्रंथ लिखाणाची काय आवश्यकता पडली. त्यावेळेस सुतजी सांगतात की व्यास महर्षी हे त्यांना अनेक ग्रंथ लिहिले म्हटले. कारण व्यासांनी 1.25 लक्ष श्लोक आहेत महाभारतामध्ये, महाभारत लिहिलं. त्याच्यानंतर अनेक पुराण लिहिले, 17 पुराण लिहिले. 1.25 लक्ष श्लोकांचा ग्रंथ म्हणजे महाभारत, त्याचं लिखाण केलं. मनुष्याने जीवनामध्ये वागावं कसं, धर्म काय, अधर्म काय, ग्रस्त आश्रमाचं लक्षण काय, संन्यास धर्म, वानप्रस्थी आश्रम, या सर्वांचं विवेचन केलं महाभारतामध्ये. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सर्व महाभारतातून व्यासांकडूनच आपल्याला मिळालेलं आहे. पण परंतु म्हणले व्यासांना ही कथा नारदांनी सांगितली, त्याचं व्यासांना असं काय झालं. त्यावेळेस सुतजी म्हणतात, मनुष्य किती मोठा जरी असला, केवढा जरी असला, पण जीवनामध्ये जर समाधान नसेल तर कोणताही मनुष्य खिन्न मनाने बसतो आणि विचार करतो की माझ्या जीवनामध्ये मी एवढे केलं. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा तसंच आहे बघा. आपण किती संसारात कष्ट करतो, पण संसारामधून जे फळ मिळालं पाहिजे ते जर फळ मिळालं नाही तर माणसाला दुःख होते. आता माझ्यापेक्षा सर्व तुम्ही जुने संसारिक आहात. आपण शेतामध्ये राबतो, कष्ट करतो, सर्व कशा करता करतो, होय बाळू काका. आता रात्रंदिवस, रात्रची लाईट असली तर बॅटरी घेऊन दारे धरायला जावं लागतं. का जायचं, कष्ट करायचे एवढे कशासाठी, काहीतरी समाधान मिळावं म्हणून. समाधानच नाही, पैसा मिळाला पाहिजे. आणि पैसा मिळाले की माणसाला काय वाटतं, समाधान मिळतं. प्रत्येक जण मनुष्य काय जो करत असेल ते फक्त समाधानासाठी करतो, आपल्याला काहीतरी सुख प्राप्त व्हावं म्हणून. नारदांनी व्यासांकडे पाहिलं, व्यास महर्षी तुम्ही एवढे ग्रंथ लिहिले पण तुमच्या चेहऱ्यावर समाधान नाही. कारण नारदांचा आणि व्यासांचा संवाद आहे. शौनकादिक ऋषींनी हे प्रश्न विचारलेत, ही कथा कधी झाली, कोणत्या युगात झाली.
हा ग्रंथ निर्माण कधी झाला? कस्मिन युगे प्रवृत्तेयम स्थाने वा केन हेतुना, कोणत्या हेतूने झाली, कोणत्या ठिकाणी झाली? त्यावेळेस सूतजी उत्तर देतात की सत्यवती पुत्र व्यास महर्षी. द्वापार युगामध्ये, द्वापारे समून प्राप्ते तृतीयो युगपर्यये जातस्य पराशर देवगी व्यासव्याम कलयो हरे. द्वापारे समून प्राप्ते तृतीयो युगपर्ये जातस पराशरद्योगी व्यासव्या कलये हरे. द्वापार युगामध्ये पाराशर ऋषींचे पुत्र व्यास महर्षी यांनाही दुःख म्हणतात, दुःख प्राप्त झालं. नारदांनी विचारलं, अहो तुम्ही तर 1.25 लाख श्लोक लिहिलेत, व्यास महर्षी म्हणतात ते बरोबर आहे नारदजी, मी अनेक ग्रंथ लिहिलेत, 17 पुराण लिहिलेत, पण मला एवढं करूनही मला समाधान नाही. नारद महर्षी म्हणतात, ज्या अर्थी तुम्हाला समाधान नाही त्या अर्थी तुमचं कुठं काहीतरी चुकलंय. कारण कोणताही मनुष्य कष्ट करून जर फळ पदार्थ मिळत नसेल तर माणसाला पश्चाताप होतो. तुम्ही तर म्हटले व्यास महर्षी आहात, मी अनेक पुराण लिहिले. नारदजी म्हटले अनेक पुराण लिहिले म्हटले तुम्ही, पण महाभारतामध्ये तुम्ही मनुष्याने कसं वागावं, काय करू नये, काय करावं, सर्व शास्त्र सांगितलं, पण कोणत्याही ग्रंथामध्ये भगवंताच्या निर्मल गुणाचं तुम्ही वर्णन केलं नाही. परितुष्यती शारीर आत्मा मानस एव वा. परितुष्यती शारीर आत्मा मानस एव वा. तुमचं शरीर खिन्न आहे, मनामध्ये चिंता आहे. म्हणजे मी काय केलं पाहिजे? त्यावेळेस नारदजी म्हणतात, तुम्ही एकच काम करा की आता जेवढे ग्रंथ लिहिले 1.25 लाख श्लोकांचा महाभारतासारखा ग्रंथ लिहिलाय, पण त्याच्यामध्ये भगवंताचे गुण वर्णन केलं नाही, त्याच्या नामाचं वर्णन नाही, साधू संतांचं चरित्र नाही, कथा नाही. मग आता असा तुम्ही ग्रंथ लिहा की त्याच्यामध्ये सर्व भगवंताचंच वर्णन असावं, भगवंताच्या लीला असाव्या, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं सामर्थ्य असावं, साधू संतांचं चरित्र असतील, असा ग्रंथ तुम्ही लिहा. तस व्यासांच्या लक्षात आलं, मग खरंय म्हटले आपण जे काही केलं 17 पुराण लिहिले पण समाधान नाही. आपल्या व्यवहारामध्ये म्हणे बघा, एखादा जर मुलगा खोड्या करायला लागला तर त्याची आई म्हणते, तुला बाळ्या, तुला 17 वेळा सांगितलं तरी तुला अक्कल नाही. बाळ्या म्हणतो 17 वेळा नाही 18 वेळा सांग, मग लक्षात बस. तसंच आहे, 17 पुराण लिहिले तरी व्यासांना समाधान नाही. पण ज्यावेळेस व्यास महर्षीने हे 18वं श्रीमद भागवत महापुराण लिहिलं त्यावेळेस व्यासांना समाधान वाटलं. कारण या भागवत महापुराणामध्ये भगवंताच्या सर्व चरित्र आहे, लीला आहेत, संत महात्म्यांचे चरित्र आहेत. ज्यावेळेस हा भागवत महापुराण ग्रंथ व्यासांनी लिहिला त्यावेळेस व्यासांना समाधान वाटलं. पाराशर्य महाभाग, पाराशर ऋषीचे पुत्र आहेत हे. अस्तेव मे सर्वमिदं तोक्तं तथापि नात्मा परितुष्य मे तन्मूलमव्यक्तमगाध बोधं पृच्छामि त्वम् आत्मभवात्मभूतम्. यथा धर्मादयाशार्तं मुनिवर्यानुकीर्तिता
तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. भगवंताच्या महिम्याचं वर्णन केलं नाही. ज्यावेळेस तुम्ही भगवंताच्या महिम्याचं वर्णन करतात, भगवंताच्या नामाचं, त्यावेळेस तुम्हाला समाधान मिळेल. मग व्यासांनी 17 पुराण लिहिली आणि त्यानंतर हे 18वं श्रीमद भागवत महापुराण आहे. असं सांगतात कथा आलेली पुराणामध्ये की ज्यावेळेस व्यास महर्षी लिखाणासाठी बसले श्रीमद भागवत महापुराण, त्यांच्या जिभेवरती साक्षात सरस्वती माता बसली आणि लिखाणासाठी गणपती बाप्पा. पण गणपती बाप्पाने सांगितलं, व्यास महर्षी मी लिहित असताना मला मध्ये विक्षेप जमणार नाही आणि थोडंही मी थांबणार नाही. व्यास महर्षी म्हणले, ठीक आहे, मी अशी व्यवस्था करतो की तुम्हाला असं लिखाणासाठी थोडा वेळही थांबण्याची काही आवश्यकता पडणार नाही. ज्या ज्यावेळेस व्यास महर्षी वर्णन करायचे, महर्षी गणपती बाप्पाने हे श्लोक लिखाण करायचे. मग व्यास महर्षींना जर वाटलं थोडा वेळ थांबावं, कारण गणपती बाप्पांना आत घातली तुम्ही, थोडंही थांबणार नाही, लिखाण कायम सुरू राहिलं पाहिजे. त्यावेळेस व्यास महर्षी काही कूट श्लोक टाकायचे त्याच्यात. मग गणपती बाप्पाला थोडा विचार करायला वेळ लागायचा की याचा अर्थ काय लिहावा. असे अनेक दिवस ही कथा चालली, त्यातून हे भागवत महापुराण निर्माण झालं. म्हणजे हे व्यासांनी सांगितलं, पण ह्याचं लिखाण गणपती बाप्पाने केले. आता हा ग्रंथ झाला, लिहिला, पण व्यासांना चिंता पडली, आता एवढं मोठं भागवत महापुराण आहे, हे कोणाच्याही हातात दिलं जाणार नाही. कारण कोणताही एखादी वस्तू, तिचं सामर्थ्य, तिचा अधिकार कोणाच्याही हातात दिली जात नाही. कारण ह्याचा अधिकारी पाहिजे म्हटले कोणतरी. कारण हे भागवत महापुराण कोणाच्या स्वाधीन करायचं. कारण व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, एखाद्याला जर 3 जण जर मुलं असले, 3-4 जण असले, तर तो व्यवहार कोणाच्या हातात देतो माणूस. 3 मुलं आहेत घरात धरा एखाद्याला, एक जणानं मुलांना सांगितलं, मुलांनो प्रत्येकाला त्यानं 5-5 हजार रुपये दिले. आणि त्याचे वडील म्हटले, बरोबर 1 वर्षानं मी तुम्हाला 3घांनाही पैसे मागणार, परत तुम्ही हे पैसे द्यायचे. एवढे दिले तर हरकत नाही, 5,000 जेवढे दिले तेवढेच द्या, पण तुम्हाला जर याच्या डबल काही करता आलं तर करा. 5ही मुलांना म्हाताऱ्यानं 5-5 हजार दिले. आणि बरोबर जून महिन्यामध्ये पेरणीच्या टायमात प्रत्येकाला महागाई सुरुवात केली. लहान्याला सांगितलं कुठेच 5,000 रुपये, 2 नंबरच्याला सांगितलं कुठेच 5,000 रुपये, मोठ्याला सांगितलं कुठेच 5,000 रुपये. प्रत्येकानं आपापले कारण सांगितले. मोठ्याला म्हणलं तू 5,000 रुपये दे. मोठा म्हणला काय झालं बाबा, आता त्या काळामध्ये जुना काळ होता, 5,000 म्हणजे आताचे 5 लाख धरा. मोठ्या मुलाच्या हातात दिलेले 5,000 रुपये, आता म्हाताऱ्याला वाटलं हे ना याचे काय 50,000 केले असतील. बापाला वाटलं आता 5चे 50 होतील. मोठा मुलगा म्हणला काय झालं बाबा, बायकोलेच आग्रह करू लागली म्हणला, म्हणून सासरवाडीला दिले, गेले 5,000 रुपये. बारक्याला म्हणले तुझे 5,000 रुपये कुठे? ते म्हणलं काय ना आम्ही आमची मंडळी आम्ही गेलोत फिरायला. फिरायला कुठे गेले असं त्याची त्यालाच माहिती. बोल फिरायला गेलोत म्हणले, तेही 5,000 गेले. पण 2 नंबरचा जो मुलगा होता त्याला म्हणजे तुझे 5,000 कुठे? ते म्हणलं बाबा हे तुम्ही दिलेले 5,000 आणि हे मी कमवलेले वरचे 50,000 किती झाले? 55,000. मग त्याच्या लक्षात आलं की आपण व्यवहार कोणाच्या हातात द्यावा. आता त्यानं कोणाच्या हातात व्यवहार द्यायला पाहिजे? पहिल्याच्या का ज्यानं सासरवाडीला दिले, का जो बायकोला घेऊन फिरायला गेला? तुमचं काय मत आहे? होय बाळू काका, का तुमच्या हातात दिले पाहिजे? ज्यानं 5,000चे 50,000 केले त्याच्या हातात बापाने, शहाण्या बापाने बरं का, त्याला कळत असेल त्याने व्यवहार त्याच्या हातात दिला पाहिजे. कारण ज्यानं 5चे 50 केले, ज्यानं 5,000 सासरवाडीला दिले त्याला नाही द्यायचे.
मग तुकोबाराय म्हणतात साधं व्यवहारामध्ये माणूस व्यवहार जर कोणाच्या हातात देत असेल तर जो बुद्धिवान माणूस आहे, बुद्धिवान मुलगा आहे, जो 5,000चे 50,000 करू शकतो, अशाच्या हातात देतो. तसा हा भागवत ग्रंथ आहे श्रीमद भागवत महापुराण, हे कोणाच्याही हातात देणं योग्य नाही. कारण व्यवहारामध्ये ज्याची बुद्धी चांगली आहे, जो काहीतरी व्यवहारात करू शकतो, त्याच्या हातामध्ये आपण संपत्ती देतो. तुकोबारा सुद्धा म्हणतात जया श्री कारभार बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची. जया श्री कारभार बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची. तुकोबारामध्ये जया श्री कारभार बुद्धिसार तयाची. ज्याची बुद्धी चांगली आहे, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे, जो व्यावहारिक आहे, त्याच्या हातामध्ये कारभार द्यावा लागतो. तसं व्यास महर्षी म्हटले हे भागवत ग्रंथ हा कोणाला सांगावा, कोणाच्या हाती द्यावा. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, नारदांनी सांगितलं तुमचाच मुलगा आहे म्हटले. कारण व्यासांचा मुलगा कोण होता? शुकाचार्य. कारण शुकाचार्यांचं जर चरित्र पाहायचं झालं, शुकाचार्य हे महात्मा होते. कारण शुकाचार्य जन्माला आल्याबरोबर वनामध्ये निघून गेले. कारण शुकाचार्य हे साक्षात भगवान शंकराचे अवतार होते. शुकाचार्य आईच्या उदरामध्ये किती वर्ष राहिले हो? तुम्ही आता एवढ्या कथा ऐकल्यात, हाय कोणाच्या लक्षात? 12 वर्ष. बरोबर, म्हणजे कथा ऐकल्या म्हणत तुम्ही, नाही का? आता काय काय ठिकाणी एका गावात गेला, म्हणलं मावशी हरिपाठात अभंग किती? त्या म्हणलं 2 किलो. कथा ऐकत असताना सुद्धा महाराज चांगले, उलट आमच्यासारखा एखादी कथा जर विसरला तर उठून म्हटलं पाहिजे, उठ म्हणजे इथंच नाही, नंतर म्हटलं पाहिजे महाराज ही कथा राहिली. श्रोते सुद्धा तसे पाहिजेत. काय सांगू लागलो? भागवत कथा. 12 वर्ष शुकाचार्य आईच्या उदरात होते. असं सांगतात बंकट स्वामी महाराज 13 महिने त्यांच्या आईच्या उदरात होते. वैकुंठवासी बंकट स्वामी एकनूरकर. व्यासांचा अधिकार तेवढा होता महाराज. मग असे व्यासपुत्र शुकाचार्य आता म्हणले ते तर इथं नाहीत, कारण जन्माला आल्याबरोबर ते वनामध्ये निघून गेले. कारण त्यांना विचार केला की या जगामध्ये आपल्याला नको, बाहेर येतच नव्हते, पण भगवान शंकराने विनंती केल्यावर बाहेर आले. कारण त्यांना माहित होतं बाहेर आल्यानंतर भगवंता ही तुझी माया ही मला सोडणार नाही. देवानं सांगितलं माया ही माझ्या ताब्यात आहे, तू घाबरू नको. पण घाबरू नको म्हटले तरी पण ते घाबरत घाबरत बाहेर आले. म्हणतात कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. मग आता ते समाधीस्थ आहेत, समाधीमधून बाहेर कसं काढायचं? व्यासांनी विचार केला की आपण हे श्रीमद भागवत महापुराण लिखाण केलंय, पण याचा अधिकारी आपल्या मुलाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. व्यासांनी त्यांच्या शिष्यांना बोलवलं. शिष्यांना बोलवल्याच्या नंतर 2 श्लोक दिले त्यांच्याकडे. त्या श्लोकाचं असं होतं महाराज, श्रीमद भागवतातले ते श्लोक होते. त्या श्लोकामध्ये एका श्लोकामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं कथन केलेलं होतं आणि एका श्लोकामध्ये
भगवंताचा स्वभाव सांगितलेला होतो. कारण त्या श्लोकाचा अर्थ ऐकल्याच्या नंतर शुकाचार्याची समाधी उत्थान होईल आणि शुकाचार्य समाधीच्या बाहेर येतील. व्यासांनी ते श्लोक दिले आणि शिष्यांना सांगितले, हे श्लोक घेऊन तुम्ही वनामध्ये जा आणि वनामध्ये माझा मुलगा शुकाचार्य समाधीस्थ आहे, त्याला समाधीतून कसा बाहेर येईल हा प्रयत्न करा आणि त्याला माझ्यापर्यंत आणा. आता ते दोन शिष्य होते, दोघांना दोन श्लोक दिले. एक जणाकडे एक श्लोक दिला की त्याच्यामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन आणि एक जणाकडे एक श्लोक दिला की त्याच्यामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन. पहिला श्लोक एका शिष्याने गायला, बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासकनककपिशं वैजयन्तीञ्च माला रन्ध्रानवेणोररदरसुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीत कीर्तितः. बरहा पीडम, मोर मुकुट आहे, हातामध्ये रंध्रानवेणोरदर सुदया, सुंदर अशी हातामध्ये मुरली धरलेली आहे. पुरायन गोपवृंदे, वृंदावनामध्ये वेणू वाजवतो. वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्तितः. ह्या श्लोकाचं गायन शुकाचार्याने ऐकलं, समाधीमधून बाहेर आले. ते विचार करू लागले, कारण शुकाचार्य निर्गुणाचं ध्यान करायचे आणि हे श्लोकात वर्णन आहे ते सगुण परमात्म्याचं. त्यांनी विचार केला, असा मोर मुकुट धारण केलेला भगवान, त्याचं वर्णन तर आपण कधी ऐकलंच नाही, पाहिलं नाही त्याला. कर्णयो कर्णिकारकम, कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयंतीञ्च माला. गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, हातामध्ये वेणू आहे आणि वेणू वाजवतो. त्याचं स्वरूपाचं वर्णन ऐकलं, शुकाचार्य समाधीतून बाहेर आले. पण त्यांना विचार केला, वर्णन तर चांगलं म्हटले, कारण लोक म्हणतात. शुकाचार्याने विचार केला की दिसायला चांगला आहे म्हटले, पण नेमका स्वभाव कसा आहे हे लक्षात घेतलं. कारण काही माणसं दिसायला चांगले असतात पण स्वभावाच्या बाबतीत लोक म्हणतात, महाराज त्यांचं काय नाव काढू नका कडे. शुकाचार्याने वाटलं असू शकतं, दिसायला चांगला असेल पण गुण काय, स्वभाव कसा आहे. परत ते समाधीत गेले, नको म्हणले याच्या नादी लागायला. परत दुसऱ्या शिष्याने एक श्लोक गायला, तोही मालकांस रागामध्ये. अहो बकीयम अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाययदप्पि साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोऽन्यं कं वा दयालु शरणं व्रजे. दुसरा श्लोक गायला, त्या श्लोकामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन सांगितलं. अहो बकीयम, बकी म्हणजे बकासुराची बहीण, कोण, पुतना. शुकाचार्य विचार करू लागले, काय स्वभाव म्हटले त्याचा, दिसायला तर चांगला आहे म्हटले, स्वभाव सुद्धा कसा आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम, बकासुराची बहीण बकी अर्थात पुतना
ज्या भगवान परमात्म्याला मारायला आली स्तनामध्ये विष घालून, तिला सुद्धा भगवान परमात्म्याने मोक्ष दिला. म्हणजे एवढा हा कृपाळू आहे. अहो बकीयम स्तन कालकूटम जिगांसया पाययदप्पि साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोन्यं कं वा दयालुं शरणं व्रजे. त्याचा एवढा स्वभाव आहे. आणि खरंच आहे महाराज, पुतना मावशी कशासाठी आलती? काय कपडे घेऊन आलती का कृष्णाला? स्तनामध्ये विष घेऊन आलती, पण या भगवान परमात्म्याने तिला सुद्धा मोक्ष दिला. तुवा सनकादिकाचे निमाने सायजू सौरसू दिदला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. ह्या श्लोकाचं वर्णन ऐकलं, परत समाधीतून बाहेर आले आणि त्या शिष्यांजवळ गेले. म्हणले, कोण तुम्ही? तुमचं नाव काय? एवढं सुंदर गाताय, कोणाकडे शिकलात? म्हणले, अनेक रागात तुम्ही श्लोक गाताय. भगवान परमात्म्याचं वर्णन हे श्लोक तुम्हाला दिले कोणी? त्यावेळेस त्या शिष्याने सांगितलं, म्हणजे आमचे गुरुजी आहेत. म्हणते त्यांना म्हणजे तुमच्या गुरुजीकडे काय 2च श्लोक आहेत का? कारण काय काय जे कसं टिपणं असते 2-3च. त्याला वाटलं 1-2च अभंग पाठ असतील. ते म्हणजे 1-2 नाही. म्हणते आमच्या गुरुजींकडे 1.25 लाख नावाचा महाभारत नावाचा ग्रंथ आहे. आणि हे जे श्लोक आहेत, आमच्या गुरुजींनी एक ग्रंथ रचला. म्हणजे त्याचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण, आणि त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. म्हणजे हे 2च नाही. शुकाचार्यांना आनंद वाटला. म्हणजे कोण आहेत म्हणले तुमचे गुरु? त्यांना सांगितलं, आमचे गुरुजी व्यास महर्षी. शुकाचार्य म्हटले, हे तर आमचेच डॅडी आहेत. म्हणले, डॅडी नसतील म्हणले, म्हणा पप्पाही नसतील म्हटले, हे आमचेच पिताश्री आहेत. म्हणजे कुठे आहेत? मला शिकवतील का? ते म्हणले, तुम्हाला शिकवणार नाही, तुमच्यासाठीच हे श्लोक निर्माण केलेत आणि तुम्हालाच हा ग्रंथ सांगायचा आहे. आम्ही तुम्हाला नेण्यासाठी आलो. त्या शुकाचार्य महाराज व्यासांकडे गेले आणि व्यासांनी शुकाचार्यांनी दोघांची भेट झाली, दर्शन घेतलं. कारण शुकाचार्याचं वर्णन केलंय, आत्मा रामस्य मुनयो निर्ग्रंथा अप्यरुक्रमे कुर्वन्ति हेतु किं भक्तिम इथं भूतं गुणो हरी. ते ज्ञानी होते महाराज, शुकाचार्य होते. त्यांना हा ग्रंथ सांगितला. कारण शुकाचार्याचं अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलेले महाराज. जन्मताचेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. म्हणजे जन्माला त्यावेळेस स्त्रीचा संग झाला तेवढा, त्याच्यानंतर स्त्रीचा संग सुद्धा नाही. शुकाचार्याचं वर्णन केलं. म्हणले, पण ही भागवत कथा व्यासाने शुकाचार्यांना सांगितली, पण शुकाचार्यांनी कोणाला सांगितली? म्हटले, उत्तर दिलं सुतांनी, शुकाचार्याने सांगितले म्हणते राजा परीक्षितीला. तिथून पुढं प्रश्न निर्माण पडला की राजा परीक्षितीला तरी सांगण्याची काय आवश्यकता पडली, काय कारण आहे? त्याच्यानंतर मग पुन्हा महाभारतातलं सर्व चरित्र आहे त्याच्यात. मग राजा परीक्षिती कोण होता त्याचं वर्णन येतं. परीक्षिती राजाला ही कथा सांगण्याची का आवश्यकता पडली, कोणत्या कारणाने, काय झालं, निमित्त काय? त्यांना सांगितलं की महाभारताचं युद्ध संपल्याच्या नंतर शेवटी दुर्योधन मृत्युमुखी पडलेला आहे. दुर्योधन विचार करतो की आम्ही 100 होतो, 100 मधला एक सुद्धा वाचला नाही. अश्वत्थामा जवळ गेलता महाराजाच्या. अश्वत्थाम्याने विचारलं, एवढं दुःख का? दुर्योधन म्हणतो, अश्वत्थामा, अरे आम्ही 100 भाऊ होतो, पण 100 मधला एकही वाचला नाही. याचं दुःख नाही म्हटलं मला. काय म्हटलं तो? आम्ही 100 मेलो त्याचं दुःख नाही, हे 5च पांडव आहेत म्हणले, पण त्याच्यातला एकही मेला नाही याचं दुःख वाटते. कारण त्याचं नावच होतं दुर्योधन.
पण एवढे महाराज, दुर्योधन त्याला सर्व दुर्योधन म्हणायचे, पण धर्मराज कधी त्याला दुर्योधन म्हणत नव्हते. धर्मराज म्हणायचे सुयोधन, कारण धर्मराजच होते महाराज ते. दुर्योधन मृत्युमुखी पडलेला आहे. अश्वत्थामाने त्याला विचारलं. दुर्योधन म्हटलं, अश्वत्थामा मी तुला सेनापती पद देतो, पण माझं एक काम कर. आता एक काम कर म्हटलं. ते म्हणलं काय काम असं आहे, त्याला सर्व युद्ध संपले, आता असं काम कोणचं आहे दुर्योधनाचं. पण दुर्योधन होता महाराज, दुर्योधन असा होता, पुढे चरित्र येणारच. विदुर काकाने धृतराष्ट्राला सांगितलं होतं की राजा, तुला जर संपूर्ण कुल वाचवायचं असेल, 99 पोरं जर तुला वाचवायचे असतील, जिवंत राहावे असं जर वाटत असेल, तर तू पहिलं तुझ्या या कुळाला लागलेला कीड म्हणजे ही दुर्योधन आहे म्हणते. याला पहिल्याच्यातून बाजूला काढा. पण धृतराष्ट्र होता महाराज. ज्ञानोबा म्हणतात 100 मुलं आणि 100ला 100 मूर्ख असून सुद्धा ज्यांचा मोह होता ज्याला, तो धृतराष्ट्र. तरी पुत्र स्नेहू मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, संजय सांगे मातू कुरुक्षेत्रीचे. ज्ञानोबा म्हणतात 100 मुलं होते, 100ला 100 मूर्ख होते, पण तरी पण धृतराष्ट्राला त्यांचाच मोह होता. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू असताना तो म्हणायचा नाही, स्वतःच विचारायचा स्वतःच्या मुलाचं काय झालं. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, माझी मुलं काय करतात युद्ध पातळीवर, संजयाला विचारायचा. संजय म्हणायचा, मनात म्हणायचा, म्हातारा म्हटला एवढं बिलिंदर आहे, स्वतःचे 100 मुलं मूर्ख आहेत तरी पण त्यांचाच विचारतो काय चालले. पांडव एवढे सद्गुणी आहेत, त्यांचा विचार सुद्धा करत नाही. विदुर काकाने सांगितलं, दुर्योधनाला जर तो राज्याच्या बाहेर नाही हाकलून दिलं तर कौरवाचा नाश होईल, हे निश्चित आहे महाराज. कारण दुर्योधन एवढा दुष्ट होता. धृतराष्ट्र म्हणायचा, विदुरा तू म्हणतो ते बरोबर आहे, हा दुर्योधन नालायक आहे हे मलाही कळतंय, पण दुर्योधनाची बुद्धी अशी होती महाराज. धृतराष्ट्र म्हणायचा, मला मस्त चांगलं असं वाटतं पांडवांना राज्य मिळावं, पण काय करू म्हटला, दुर्योधन माझ्याजवळ आला की माझी बुद्धी फिरते, मलाही पुत्रमोह होतो. सेनापती पद देतो म्हटला अश्वत्थाम्याला. आता अश्वत्थाम्याला एवढं कळायला पाहिजे होतं, सेनाच राहिली नाही तर सेनेचं पद कुठं देणार, पण तरी पण त्याला त्याची अपेक्षा होती. म्हणजे काय काम आहे काय नाही म्हटले. आम्ही 100 होतो रे, एकही वाचला नाही. पण पांडव 5च आहेत म्हटले, पण 5 पैकी एकही मेला नाही, याचं दुःख आहे म्हटले. तू जर तेवढं माझं काम केलंस, 5 पांडवांना जर मारलंस तर तुला मी सेनापती करतो. आता पांडवांना मारणं सोपं होतं का, कारण असे ज्याको राखे साईया मेरा मार न सके कोई. एखाद्याला जर ठरवलं देवाने याला मारायचं नाही तर किती जरी प्रयत्न केले तरी तो मरत नाही. देव राखेत या मारियेल कोण, देव राखेत या मारियेल कोण, देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारियेल कोण, देव राखेत या मारियेल कोण, देव राखेत या मारील कोण, देव राखेत या मारील कोण. न मोडे काटा हिंडता वाना, न मोडे काटा हिंडता वाना, न मोडे
राखीत या मारियेल कोणा देव राखीत या मारियेल कोणा देव राखीत या मारियेल कोणा मोणे काठा हिंडतावन मोणे काठा हिंडतावन देव राखेत या मारियेल कोणा देव राखीत या मारियेल दुर्योधनानं विचारलं, आम्ही 100 होतो पण 100ही एकही राहिला नाही, पण 5 पांडवापैकी एकही मेला नाही. तू तेवढं काम कर, या पांडवांचं जर माझ्यासमोर शिर आणून ठेवले तर तुला मी सेनापती करतो महाराज. आता अश्वत्थामा हा चांगल्याचा मुलगा होता बरं का, कारण अश्वत्थाम्याचे वडील कोण होते? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य म्हणजे धनुर्धारी विद्येमधले नंबर 1 चे. शब्दवेदी विद्या होती त्यांच्याकडे महाराज. दशरथ राजाकडे एक ती विद्या होती, शब्दवेदी विद्या. कारण जिकडून शब्दाचा आवाज आला त्या दिशेला बरोबर बाण मारणे. ज्यावेळेस श्रावण बाळाचा वध झाला त्यावेळेस त्यांना तीच विद्या वापरली होती दशरथ राजाने. कारण पाण्यामध्ये ज्यावेळेस श्रावण बाळ ते झारी बुडू लागला पाणी घेण्यासाठी, बुडबुड बुडबुड आवाज आला, बुडबुड कमंडलूच्या शब्दी. नाथ भागवतामध्ये ओव्या आल्या त्या. तो आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला दशरथ राजाने, तो श्रावण बाळाला लागला. शब्दवेदी विद्या होती ती, ती दशरथ राजाला एक होती. त्याच्यानंतर ही द्रोणाचार्याला होती. आणि द्रोणाचार्याचा शिष्य पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं त्या गर्भावरती. त्यावेळेस उत्तरेने दुसरं कोणालाही आवाज दिला नाही. तिला माहिती याच्यातून सोडवणारा एकच आहे. तुका म्हणे तुला सोडावी न कोणी, एका चक्रपाणी वाचुनी या. तिनं दाहा कोणाचा केला नाही, फक्त भगवंताला हाक मारली. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते, नान्यम त्वदभयं पश्येत यत्र मृत्यू परस्परम. कृष्ण धावरे लवकरी, संकट पडले भारी. हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्ण धावरे लवकरी. भगवंताचा धावा केला महाराज. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. भगवान परमात्म्याने उत्तरेचं मातृत्व घेतलं आणि अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बालकाचं रक्षण केलं आणि परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षिती महाराज की जय. कारण भगवान परमात्मा हा कोणाचं रक्षण करू शकतो, कोणाचंही करू शकत नाही. आपण सांगितलं ज्याला देवाला जर ठरवलं याला मारायचं तर मारू शकतो, आणि ज्याचं रक्षण करायचंय त्याचं रक्षण करू शकतो. कारण पांडवांचा हा वंश आहे. देवाला माहिती आपली भक्ती कौरवांना तर काही केली नाही, पण आपलं भजन पांडवांनी केलं. मग देवाची सारखी तळमळ असायची की ज्यांना आपलं भजन केलं ही गादी त्यांना मिळाली पाहिजे. पाहते पांडव अखंड वनवासी. वनवासामध्ये असताना सुद्धा द्रौपदीनं पांडवांनी भजन केलं. कारण ज्ञानोबा सांगतात 5 पांडव होते, पण या 5 पांडवांपैकी सर्वात आवडता भगवंताचा कोण होता? तो अर्जुन होता.
परीतयाही पाचा अति अर्जुना, श्रीकृष्ण साव्या झाला अंदना. भगवान परमात्मा एवढा अर्जुनासाठी वेडा होतो महाराज. ज्ञानोबा म्हणतात, हा ऋषे तरी बुजावी तजाय, हा कोपे तरी निवांत साहे. अहो अर्जुन एवढा लाडका होता देवाचा. माणसं म्हणतात हा आमच्या आत्यांचा फारच, बायका म्हणतात आमचं बारका मुलगानं हे त्याच्या पप्पाचा फारच लाडका आहे. तसा अर्जुन देवाचा लाडका होता महाराज. कारण अर्जुन लाडका का होता? कारण अर्जुनाची भक्तीच एवढी होती की अर्जुनाचे डोक्याचे केस श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणायचे. ज्ञानोबा म्हणतात एवढा लाडका होता. ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही ओव्या आल्यात, आता संपूर्ण माझ्या पाठ नाहीत, पण ज्ञानोबा म्हणतात अर्जुन जर रुसला तर देव त्याचा रुसवा काढायचा. एखाद वेळ म्हणलं चल जेवायला तर अर्जुन येत नसायचा, रुसून बसायचा. कोपला तर देव निवांत असायचा. कारण अर्जुन देवावर रागावला सुद्धा. भगवद्गीतेमध्ये अर्जुन रागावलाच नाही, अर्जुनाने देवाची लाज काढली होती. ज्यावेळेस भगवान परमात्मा ज्ञान सांगू लागले, ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, देवानं दोन्ही सांगितलं, ज्ञानही म्हटले आणि कर्म. अर्जुन म्हटला एकच सांग, निश्चित सांग कोणचं तरी. परी लाजशी ना गवारा, लाज काढली. अरे मग एकदा ज्ञान श्रेष्ठ सांगतो, एकदा कर्म श्रेष्ठ सांगतो, नेमकं नक्की कोणतं श्रेष्ठ आहे? त्यावेळेस अर्जुन चिरडून देवाला म्हटला, तुला लाज वाटत नाही का म्हणे, एकदा हे सांगतोस एकदा ते सांगतो. व्यवहारामध्ये माणसं म्हणतात अरे तुला लाज कशी नाही, एकच कोणतं तरी सांग. तर देवानं अर्जुनाने देवाची लाज काढली. हा कोपे तरी निवांतच आहे. ज्ञानोबा म्हणतात अर्जुन रागवला तरी देव निवांतच आहे. कारण का हा कोपे तरी निवांतच आहे, हा ऋषे तरी बुजावीत जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं वेड लागलं होतं. म्हणून देवाने विचार केला की हा पांडवांचा हा वंश आहे, परीक्षिती राजा, त्याचं भगवान परमात्म्याने रक्षण केलं महाराज. आणि परीक्षिती राजा जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या अगोदर सुद्धा या प्रथम स्कंदामध्ये 3 स्त्री आहेत पहा. एक उत्तरा आहे भक्ती करणारी, एक कुंती माता आहे आणि एक द्रौपदी आहे. देवाची स्तुती कुंतीने सुद्धा केलेली आहे महाराज. कारण कुंती ही भगवान परमात्म्याची आत्या होती. ज्यावेळेस भगवान परमात्मा द्वारकेला निघाली त्यास कुंती आई साहेबांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. नमस्ये पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च, नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे मला माहिती देवा तू कोण आहेस, तू सामान्य नाहीस म्हणते. देव देव जगतपते, देवांचाही देव आहेस. पण भगवान परमात्मा कोणत्या साहेबाला आत्या म्हणायची. कोणत्या साहेब म्हणले आता आत्या म्हणणं सोडून दे, आता मी तुला एक मागणी मागणार आहे, ती मागणी माझी पूर्ण कर. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रे. काय मागणी आहे? कुंती आई साहेबाने देवाला मागणी काय मागितली की जन्म आतापर्यंत दुःख भोगीत आले आणि इथून पुढे माझ्या जीवनामध्ये दुःखच येऊ दे. भगवान परमात्मा म्हणले आत्या आयुष्यभर जीवन दुःखीच गेलं आहे. कौरवांनी त्रास दिला, मालक वारले, वनवास भोगावा लागला, 1 वर्ष अज्ञातवास, हे सर्व एवढं दुःख भोगलं. दुःख तुला आता आणखीन किती दुःख मागते? कुंती आई साहेब म्हटल्या दुःख याच्याकरता मागते, अरे देवा सुख जर आलं तर सुखामध्ये तुझी आठवण होत नाही. बघा तुम्ही अजून जो माणूस सुखी आहे तो जास्त देवाची प्रार्थना करत नाही. जीवनामध्ये थोडंफार संकट यावं लागतं मग त्यावेळेस देवाची आठवण होती महाराज. सुख में सुमिरन दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, दुख में सुमिरन सुख में सुमिरन सब करे, तो दुख काय को होय. कबीरदास महाराज म्हणतात
दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. हा. दुःखामध्ये भगवान परमात्म्याची आठवण होते. त्यामुळं तुकोबारा सुद्धा म्हणतात देवा मला जास्त श्रीमंत करू नको, कारण का श्रीमंत केलं तर मला तुझी आठवण होणार नाही, तुझं भजन घडणार नाही, म्हणून मला फकीर कर म्हणतात. फकीर भिकारी कर. तुका म्हणे करी फकीराचे परी. देव म्हटले तुकोबारा अहो मी जगाचा मालक आहे, तुम्ही मागा फक्त, मी काही द्यायला तयार आहे. तुकोबाराय म्हणले देवा तू काय तू म्हणील ते देशील. तो कोणाकोणाला काय काय दिलं हेही मला माहिती आहे, पण मला ते काही नको. तुका म्हणे करी फकीराचे परी. देव म्हणले तुकोबाराय पण तुम्हाला फायदा काय. तुकोबाराय म्हणले मी जर भिकारी झालो, गरिबी झालो, तर मला गरिबीमध्ये तुझी आठवण होईल. रात्रंदिवस हरी येईल वाचे. देवा मला तुझी आठवण होईल. तसंच कोणत्या हिसाब सुद्धा देवाला म्हणतात. विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. अपुनर्भव दर्शनम. विपदः संतु म्हणजे विपत्ती माझ्या योग, कायम दुःख येऊ दे म्हटले, त्यावेळेस तुझी मला आठवण होईल. भगवान परमात्मा म्हणले आयुष्य सगळं दुःखात गेलंय, पण तरी कोणत्या हिसाब म्हणतात नाही तुझी आठवण जर आम्हाला यावी वाटत असेल तर तू आम्हाला दुःख दे. दुःखामध्ये तुझी आठवण होती. अनेक प्रकारे भगवंताची कोणत्या हिसाबाने स्तुती केली. उत्तरेनेही भगवंताची स्तुती केली. इकडं महाभारताचं युद्ध झालेलं होतं. दुर्योधन मृत्युमुखी पडलेला होता. शेवटचा एक व्यक्ती जिवंत होता, ते म्हणजे भीष्माचार्य. भीष्माचार्य शरपंजरी 48 दिवस होते म्हणतात. 48 दिवस. कारण भीष्माचार्य हे मृत्यूला जिंकणारे होते. काळाला त्यांना जवळ ठेवलेलं होतं. भगवंताने या 5ही पांडवांना घेतलं आणि भीष्माचार्याकडे घेऊन गेले. म्हणजे चला आता ज्ञानाचा सूर्य मावळणार आहे, तुम्हाला काहीतरी ज्ञान प्राप्त करून घ्या. पण भीष्माचार्य जवळ आले की भीष्माचार्याने भगवंताची स्तुती केली. सदैव देवो भगवान, सदैव देवो भगवान प्रतीक्षता कलेवरम यावद इदम हिनोम्यहम प्रसन्न हासारुणलोचनो लसन मुखांबुजो ध्यान पतश्चतुर्भुजः. भगवंताला पाहिलं भीष्माचार्याने की भीष्माचार्य म्हणतात देवा तू कायम माझ्या समोर असाच उभा राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराही जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराही. सदैव देव भगवान. भीष्माचार्याने अनेक प्रकारे पांडवांना ज्ञान सांगितलं, पण ज्ञान सांगत असताना दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्य संयोगतः. ज्ञान सांगत असताना द्रौपदी हसू लागली. तिचं काय लक्ष नव्हतं. विचारलं भीष्माचार्याने, लक्ष दिलं. म्हणजे द्रौपदी तू का हसतेस. द्रौपदी म्हणली काय नाही सहज हसले. भीष्माचार्य म्हटले शहाणे माणसं सहज हसत नसतात, विनाकारण कोणी हसत नसतं. म्हणजे कारण काय. त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं की पितामह तुम्ही जो आता सांगतात दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्य संयोगतः. स्त्री धर्म सांगतात, राजधर्म सांगतात, दान धर्म सांगतात, पण ज्यावेळेस दुःशासन मला भरसभेत ओढून आणू लागला त्यावेळेस हे धर्म तुमचे कुठं चुलीत गेलते का. कुठे गेलते हे धर्म. महाराज भीष्माचार्य सुद्धा 5-2 मिनिटं असे शांत राहिले, विचार करू लागले. खरे म्हणते हिचे. आपण त्यावेळेस तिथं होतो. द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, भीष्माचार्य होते. भीष्माचार्य म्हटले तू म्हणतेस ते बरोबर आहे.
त्यावेळेस मीही तिथं होतो. तुझे 5 पती 5 पांडवही तिथं होते, पण कोणीही काय करू शकलं नाही. भीष्माचार्याने उत्तर दिलं, मी त्यावेळेस कौरवांचं अन्न खात होतो म्हटले. अर्थस्य पुरुषो दासाहा. कारण एखाद्याने काय ऋण घेतलं, कर्ज घेतलेलं असेल तर तो माणूस त्याच्या ऋणात राहत असतो. मी दुर्योधनाचं मला कळालं नाही त्यावेळेस, त्या मूर्ख दुर्योधनाचं अन्न खाल्लं आणि त्या अन्न खाल्ल्यामुळे माझं रक्तही तसं बनलं. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याचे अर्जुनाचे मला ज्यावेळेस बाण लागले आणि त्या बाणावाटे माझ्या शरीरातलं जे कौरवांचं खाल्लेल्या अन्नाचं रक्त सर्व वाहून गेलं, त्यावेळेस मला हे धर्म कळाले. त्याच्या अगोदर मला कळत नव्हते. म्हणून अन्न कोणाचं खावं, कोणाचं काय घ्यावं हे सुद्धा भीष्माचार्याने सांगितलं. अनेक प्रकारे उपदेश केला. को धर्म धर्म हा धर्म काय श्रेष्ठ आहे, सर्व धर्माचं कारण काय आहे, विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते सर्व भीष्माचार्याने सांगितलेले आहे, पांडवांना सांगितलेलं आहे. किम जपन मुच्यते जंतूर जन्म संसार बंधनात. या संसार रूपी बंधनातून मनुष्य कधी मुक्त होईल, कोणाचा जप केल्यावर. अनेक प्रकारे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले धर्मराजाने आणि भीष्माचार्याने उत्तर दिलेत. शेवटी भीष्माचार्यांचा अंतकाळ जवळ आला. भीष्माचार्याने भगवंताची स्तुती केली. भीष्माचार्य म्हणतात, देवा आता माझं एक काम कर, की माझी एक मुलगी आहे म्हटली, तिचा तो स्वीकार कर. आता भीष्माचार्यांची मुलगी आहे म्हटले, सर्व थक्क झाले ना, विचार करू लागले, अजन्म ब्रह्मचारी असणारे भीष्माचार्य यांची मुलगी कोणची. पण भीष्माचार्य म्हटले, असं काही घाबरू नका, दुसरी कोणती मुलगी नाही, माझी बुद्धिरूपी मुलगी, हिचा भगवान परमात्मा तो स्वीकार कर. त्यावेळेस त्यांना स्वतःची बुद्धिरूपी मुलगी भगवान परमात्म्याला अर्पण केली. इति मती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सांतवते स्वसुखमुपगते क्वचित विहारतुम प्रकृतिमुपेषु यद्भवा प्रभावः. अनेक प्रकारे स्तुती केली. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवरंबरम ददाने वपुरलक कुलावृताननाब्जम विजय सकीर्ती रतस्तुमे नवद्या. ही माझी बुद्धिरूपी जी मुलगी आहे हिचा तो स्वीकार कर. कारण आपली बुद्धी भगवान परमात्म्याच्या स्वरूपात मिळाली की जीवनाची कृतार्थता होते महाराज. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, बुद्धीला सुद्धा प्रार्थना केली. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, कदानुपजो नारायणा आता मज ऐसे करी. भीष्माचार्याने देवाची स्तुती केली. भीष्माचार्याचा उत्तरायण जवळ आलं आणि देह ठेवला. पुढं भगवंत द्वारकेला निघाले. भगवंताने अर्जुनाला नेलं बरोबर. कृष्ण भगवान परमात्मा द्वारकेमध्ये गेले. इकडं परीक्षितीचा जन्म झालेला होता. नंतर परीक्षिती आता त्याचं राज्यावर बसणार. परीक्षितीचा नामकरण विधी, त्याचं नाव काय ठेवलं सर्व आहे, अगदी विस्तृत चिंतन आहे. आता आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, राहिलेलं चिंतन आपण उद्या बघू. परीक्षिती राजाला शाप कसा लागला, त्यानं राज्य कसं केलं, त्या राज्यामध्ये कली कसा आला, कलीला कोणत्या कोणत्या प्रकार ठिकाणी जागा दिली बसण्यासाठी. आणि शाप लागल्याच्या नंतर राजा परीक्षिती ज्यावेळेस गंगा किनारी गेला त्यावेळेस शुकाचार्याने त्याला बोध कोणता केला, त्यानं कोणते प्रश्न विचारले. माणसाचं मरण जवळ आला असता माणसानं काय केलं पाहिजे, कोणाचं ध्यान केलं पाहिजे, कोणाचा जप केला पाहिजे, कोणते कर्म केले पाहिजे, त्याचं कर्तव्य काय आहे, असे अनेक प्रकारे प्रश्न राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारलेले आहेत. त्याचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करू. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय